नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं खाकी वर्दी। आइए रुक करते हैं आज की बड़ी खबर पर। दहिसर बिल्डिंग में आग, 36 रेस्क्यू, एक महिला की मौत, कई गंभीर। मुंबई उपनगर के दहिसर पूर्व शांति नगर न्यू जन कल्याण सोसाइटी बी विंग के 7वें माले पर 3 बजे के करीब आग लग गई। लोगों ने इसकी सूचना पुलिस और फायर ब्रिगेड को दी। फायर की 7 गाड़ियां तत्काल घटनास्थल पर पहुंची। बताया जाता है कि फायर ने 36 लोगों को रेस्क्यू किया, जिसमें महिला, पुरुष और बच्चे भी शामिल हैं। इन लोगों को पास के 2 प्राइवेट अस्पताल में भर्ती कराया गया, जहां रोहित अस्पताल में एक महिला की मौत हो गई। रोहित में ही एक अपंग लड़की की हालत सीरियस है और 5 लोगों का इलाज चल रहा है। और नार्दन केयर अस्पताल में एक 4 साल के बच्चे की हालत गंभीर है। यहां भी 10 लोगों की भर्ती होने की खबर है। प्रगति अस्पताल में एक और शताब्दी अस्पताल में भर्ती कराया गया है। अभी भी इसमें से कई लोगों की हालत गंभीर है। दहिसर पुलिस अब अस्पताल का डिटेल्स निकाल रही है। शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यामुळे फायर अगदी बाजूला असल्यामुळे लगेचच फायर ऑफिसर सगळे आले आणि आग आटोक्यात आणलेली आहे। आग आटोक्यात आणल्याबरोबरच दहिसर पोलीस स्टेशनच्या पूर्ण स्टाफ आणि आमच्या ह्याचप्रमाणे फायरच्या स्टाफने लोकांना लवकर खाली उतरवलं। लोक खाली उतरलेली आहेत, त्यामुळे कुठची जीवितहानी आतापर्यंत झालेली नाही आहे। 3 जण हॉस्पिटलाइज आहेत आणि बाकी थोड्यांना धुराचा वगैरे सफोकेशनचा त्रास झाला आहे, अशा लोकांना पण केलेलं आहे। आता आम्ही ह्याच्याशी बोलून ते जे लोक हॉस्पिटलाइज झाले आहेत त्यांच्यासाठी आम्ही संपूर्ण एक महिला दगावल्याच्या कुठे बातमी येत आहे, आपल्यापर्यंत ही माहिती मिळाली आहे? हे बघा, जोपर्यंत मला ऑफिशियली रिपोर्ट मिळत नाही तोपर्यंत मी कुठलेही स्टेटमेंट करू शकत नाही आणि त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरणसुद्धा तयार होईल। त्यामुळे हॉस्पिटलमध्ये मी स्वतः व्हिजिट करीन। मला डॉक्टरांनी सांगितलं तरच मी तुम्हाला स्टेटमेंट देऊ शकते। पण आज जे शॉर्ट सर्किट झालेलं आहे त्या शॉर्ट सर्किटमुळे हा प्रसंग आज उपलब्ध झाला। जनकल्याण शांतीनगरमध्ये आग लागल्याची घटना आहे, किती जणांचा जीव गेलेला आहे, काय पूर्ण अपडेट आहे? शांतीनगरमध्ये दुपारच्या वेळेला ही जी नवीन इमारत आहे SREची, त्या ठिकाणी आग लागली। शॉर्ट सर्किट झालं आणि आगीचा भडका मोठ्या प्रमाणात झाला। नागरिकांकडून कळताच त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांकडून मला समजतात त्या ठिकाणी आपण फायर ब्रिगेड बोलवल्या, पोलीस प्रशासन आणि आग विझवण्याचं काम केलं प्रशासनाने। परंतु सही कॉल आया, मैंने कॉल करके बता दिया और बिल्डर लोगों को भी फ़ोन पे बात कर दी उन्होंने, और फायर ब्रिगेड के अधिकारी तुरंत पहुंच गए यहाँ।